Hello and welcome to Vital Vibes again. So today we are going to study symptomatology. Symptomatologyचं डेफिनेशन, आपण ते का स्टडी केलं पाहिजे, अकॉर्डिंग टू होमिओपॅथी सिम्पटम्सना काय महत्व आहे, साइन आणि सिम्पटम यात काय डिफरन्स आहे, सिम्पटमचे किती प्रकार आहेत, हे सगळं आपण ब्रीफ मध्ये स्टडी करणार आहोत. सो लेट स्टार्ट. तर सिम्पटमॅटॉलॉजीचे डेफिनेशन बघूया आधी. सिम्पटमॅटॉलॉजी कॅन बी डिफाइंड एज स्टडी ऑफ व्हेरियस टाइप्स ऑफ सिम्पटम्स. अकॉर्डिंग टू होमिओपॅथी जेव्हा पर्सन एखादा आजारी पडतो तेव्हा त्याचा व्हायटल फोर्स डिरेंज्ड असतो, इम्बॅलन्स ऑकर होतो व्हायटल फोर्समध्ये. हे आपण लास्ट व्हिडिओमध्ये व्हायटल फोर्स ब्रीफ मध्ये बघितलंय, त्यामध्ये तुम्हाला कळून जाईल. इफ नो देन प्लीज चेक आउट दी लास्ट व्हिडिओ. तर ही जी डिरेंजमेंट असते ती सायन्स आणि सिम्पटम्स या फॉर्म मध्ये आपल्याला बघायला मिळते व्हायटल फोर्सची. सायन्स आणि सिम्पटम्स हे एक्सटर्नल एक्सप्रेशन्स असतात कुठल्याही डिसीज प्रोसेस बॉडीमध्ये पेशंटच्या होत असल्याचं. होमिओपॅथी ही अशी मेडिसिनची सिस्टीम आहे जी सिम्पटम सिमिलॅरिटीवरती डिपेंडंट आहे. म्हणजे काय, तर आपण मोस्ट सिमिलर सिम्पटम फाइंड आउट करतो पेशंटचा, जो डिसीजच्या मेडिसिन सोबत मॅच करतो आणि मग आपण ती मेडिसिन त्याला देतो. तर त्यामुळे आपल्याला व्हेरियस सायन्स अँड सिम्पटम्स जे पेशंट देतो ते आपल्याला डिफरन्शिएट करता आले पाहिजे. त्यामधले पिक्युलर कॅरेक्टरिस्टिक सिम्पटम आपल्याला कॅच करता आले पाहिजे, डिफरन्शिएट करता आलं पाहिजे व्हेरियस सिम्पटम्स मध्ये. जो पेशंट आपल्याला कॅरेक्टरिस्टिक सांगतोय जे आपल्या कामाचे नाही आहेत ते सेपरेट करता आले पाहिजे, म्हणजे चूज करता आलं पाहिजे आपल्याला. मग तेव्हा आपण सिमिलर मेडिसिन त्याला देऊन क्युअर करू शकतो. त्यामुळे आपल्याला नॉलेज असलं पाहिजे रफली ह्या सगळ्या गोष्टींचं. तर सिम्पटम्स रफली आपण बघूया काय क्लासिफाय केले जातात कसे. फिजिकल मेंटल दोन भागामध्ये हे विभागले जातात. फिजिकल म्हणलं तर जनरल, फिजिकल पर्टिक्युलर, आणि मेंटल म्हणलं तर मेंटल कायम जनरल असतात. ओके, तर फिजिकल जनरल मध्ये दोन प्रकार येतात, फिजिकल जनरल कॉमन आणि फिजिकल जनरल कॅरेक्टरिस्टिक. फिजिकल पर्टिक्युलर मध्ये कॉमन आणि फिजिकल पर्टिक्युलर मध्ये कॅरेक्टरिस्टिक. मेंटल जनरल मध्ये ऑलवेज जनरल असतात, कॉमन आणि कॅरेक्टरिस्टिक असा डिफरन्स असतो. तर आपल्याला बेसिक आयडिया मिळते या सगळ्या टॅब्युलर फॉर्म मुळे की सिम्पटमॅटॉलॉजी कसं बेसिक कुठल्या कन्सेप्ट वरती आधारित आहे. आता थोडासा थिन लाईन डिफरन्स आहे साइन आणि सिम्पटम मध्ये. तुम्ही म्हणाल साइन म्हणजे काय आणि सिम्पटम म्हणजे काय. तर साइन जी आहे ती ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय, जी आपल्याला दिसू शकते, हा जी पेशंटला तर फील होते, त्याला दिसते पण तुम्हालाही दिसते, याला आपण लक्षात ठेवायचं ऑब्जेक्टिव्ह. साइन ओके. तर साइन इट इज अन ऑब्जेक्टिव्ह एव्हिडन्स ऑफ समथिंग गोइंग रॉंग इन द बॉडी और माइंड. That is sign can be seen by the patient as well as other people. For example, अल्सर आहे, स्वेलिंग आहे, वॉट्स आहे, इन्फ्लामेशन आहे, हे सगळं आपल्याला दिसतंय. त्यामुळे हे कशामध्ये कन्सिडर होणार, साइन मध्ये. तसंच सिम्पटम्स आहे. सिम्पटम हा ऑब्जेक्टिव्ह नाही, सिम्पटम हा सब्जेक्टिव्ह आहे. म्हणजे तो तुम्हाला फील नाही होणार, तो फक्त पेशंट पुरता मर्यादित आहे. त्याच्या बॉडीमध्ये जे चुकीचं होतंय, रॉंग होतंय, ते त्याला फील होणार. सब म्हणजे काय, बिलो. आणि सबमराईन सारखं बिलो म्हणजे काय, ह्यांनी असं एक्झाम्पल दिलंय की सबमराईन मध्ये शिप जी ट्रॅव्हल करते ती वॉटरच्या सरफेसच्या बिलो म्हणजे खाली असते, ती कुणालाही दिसत नाही काय होतंय, कुठून कुठपर्यंत ती सेल होते, ती सबमराईन सरफेसच्या खाली असते. त्यामुळं सब्जेक्टिव्ह असं आपण कन्सिडर करूया. तर पेशंट फक्त स्वतः एकटाच ते फील करू शकतो, बाकीचं कुणीही तो प्रेझेंट आहे ऍबसेंट आहे सिम्पटम हे आपल्याला कळू शकत नाही. हेडेक त्या पेशंटला होतंय, तुम्हाला दिसतंय का त्याच्या डोक्यात काय होतंय, नाही. तो फील करू शकते ते तुम्ही फील करू शकता का, नाही. पेन इन अबडॉमेन, तो म्हणतोय मला होतंय, तुम्ही म्हणताय हा ठीक आहे होतंय, तुम्हाला ते फील होऊ शकतं का, नाही होऊ शकत. तर ह्याला म्हणायचं सिम्पटम. सिम्पटम हे कशामुळे होतात, डिरेंजमेंट ऑफ माइंडमुळे. ठीक आहे. सिम्पटम हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे होमिओपॅथीमध्ये रेमेडी सिलेक्ट करण्यासाठी. ते एक्सप्रेशन्स आहेत कशाचे, सगळ्यात महत्वाचं इनर मॅनचे. म्हणजे हे आपल्याला हेल्प करतात पेशंटला एकमेकांपासून इंडिव्हिज्युअलाइज करण्यासाठी. ऑल्दो साइन आणि सिम्पटमचे जे डेफिनेशन्स आहेत ते टोटली डिफरंट असले तरी सुद्धा काही वेळा त्यांना सिमिलॅरिटीने कन्सिडर केलं जातं. साइन म्हणजे ऑब्जेक्टिव्ह, सिम्पटम म्हणजे सब्जेक्टिव्ह. आताच आपण बघितलंय, साइन हे ऑब्जेक्टिव्ह आहे ते आपण बघू शकतो, सिम्पटम हा टोटली सब्जेक्टिव्ह कॉन्सेप्ट आहे, तो फक्त पेशंट बघू शकतो. तरी पण यांना एका वाक्यामध्ये युज केलं जातं, दे गो हँड इन हँड. पण आपल्याला लक्षात ठेवायचंय की साइन अँड सिम्पटम बोथ आर टोटली डिफरंट थिंग्स. आपल्याला आता लक्षात ठेवायचंय साइन म्हणजे ऑब्जेक्टिव्ह, सिम्पटम म्हणजे सब्जेक्टिव्ह. क्लिअर.